चला आज बनवूया मस्त मँगो माझा होममेड। तर बघा मी सुरुवातीला 2 आंबे घेतलेले आणि 1 कैरी घ्यायची आपल्याला आणि बरोबर आपलं प्रमाण मग मस्त मँगो माझा तयार होतो, कैरी आणि आंबा। तर सुरुवातीला 2 आंबे आपण धुवून घ्यायचे, कैरी पण धुवून घ्यायची आहे आणि मस्त तयार करायचं आहे आपल्याला होममेड मँगो माझा। आणि आंबा कापून घ्यायचा आहे, कैरी पण कापायची, आंबे पण कापून घ्यायचे। अशा प्रकारे मस्त कापून घ्यायचे आपल्याला। ज्युसरच्या भांड्यामध्ये मस्त आपल्याला करून घ्यायचा आहे, आंबा आणि कैरीचा ज्यूस करून घ्यायचा आहे। कैरी पण सोलून घ्यायची, त्याचे वरचे साल काढून घ्यायचे, त्याचे पण छान छान बारीक काप करून घ्यायचे आपल्याला कैरीचे। आपण एकदम सोपी पद्धत केलेली आहे, नाही तर मग आपण तो शिजून पण घेऊ शकतो थोडासा। त्याचा गर असतो ना आंबा आणि कैरीचा, मिक्सरमधून काढल्यानंतर मग त्याच्यामध्ये साखर टाकून आपण थोड्या वेळ 5-7 मिनटं थोडासा गॅसवर आपण तो शिजून घ्यायचा। मग गार झाल्यानंतर मस्त पाणी टाकून बर्फ टाकून तसं पण करू शकतो, पण एकदम सोपी पद्धत आहे, एकदम परफेक्ट असा पण माझा तयार होतो मस्त, तशीच टेस्ट लागते। आता कैरी पण आपली कापून झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला लिंब तो पण रस टाकायचा आहे, थोडासा लिंबाचा रस। आणि बघा आता ज्युसरच्या भांड्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आंब्याचं आणि कैरीचं, बर्फ टाकायचा, पाणी टाकायचा आणि मस्त मिक्सरला फिरवून घ्यायचं। आणि साखर टाकायची, आपण मिश्री साखर टाकलेली मी, जी खडे मिळतात ना ती मग मिक्सरमधून काढली मी, ती टाकलेली आहे। लिंबाचा रस टाकलेला आहे, 1 लिंब, बर्फाचे खडे टाकायचे मस्त आणि छान फिरून घ्यायचं आपल्याला मिक्सरला। परत बाउलमध्ये आपण बर्फ टाकलेला आहे आणि मस्त आपल्याला मँगो माझा तयार करायचा आहे। पाणी टाकायचं आहे, मस्त छान मिक्स करून घ्यायचं आहे, हलवून घ्यायचं आहे मस्त। काचेचे ग्लास घ्यायचे आणि मस्त पिण्यासाठी तयार आहे होममेड माझा, गारगार मस्त थंड थंड, एकदम तीच टेस्ट तुम्ही पण करून बघा, तीच टेस्ट लागते। आपण जसं मार्केटमधून बाटली आणतो ना तशीच सहसा घरीच तयार करा आपण मुलांसाठी। आणि तयार आहे आपला होममेड माझा